फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग पहिला विभाग तिसरा प्रकरण 9. प्रकरणाचं शीर्षक आहे ते विषय लंपट. ग्रिगरी आणि स्मिर्द्याकव दमित्रीच्या पाठोपाठ त्या खोलीत धावत आले. मधल्या वाटेत ते त्याच्याशी झगडत होते, त्याला येऊ देत नव्हते. त्यांना फ्योदोर पावलोविचनं काही दिवसांपूर्वी तशा सूचना देऊन ठेवल्या होत्या. खोलीत शिरताच आपल्या सभोवार दृष्टी टाकण्यासाठी दमित्री एक क्षणभर थांबला. त्याचा फायदा घेऊन ग्रेगरी टेबलारला वळसा घालून पळत गेला. खोलीच्या बाजूचे आतल्या खोल्यात प्रवेश करण्याचे दुहेरी दरवाजे त्याने बंद केले आणि त्या दरवाजासमोर तो आपले हात पसरून जणू आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत दाराचं रक्षण करण्याच्या तयारीनं उभा राहिला. ते पाहून दमित्रीनं ओरडा करण्याऐवजी किंचाळीचा आवाज काढला आणि तो ग्रिगरीकडे धावला. तर मग ती इथे आहे, इथं लपून बसली आहे, दूर हो हरामखोरा. त्यानं ग्रिगरीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या म्हाताऱ्या सेवकानं त्याला मागे ढकललं. संतापानं भान विसरून दमित्री पुढे घुसला. ग्रिगरीला त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी तडाखा मारला. तो म्हातारा एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखा धाडकन खाली पडला. त्याच्यावरून ढांग टाकून दमित्री दरवाजातून आत घुसला. स्मिर्द्याकव पांढरा फटक पडला होता. तो खोलीच्या दुसऱ्या टोकाला फ्योदोर पावलोविचला चिकटून अंग आखडून कापत उभा राहिला. ती इथे आहे, दमित्री ओरडला. मी आत्ताच तिला या घराकडे वळताना पाहिलं, पण मी तिला गाठू शकलो नाही. कुठे आहे ती, कुठे आहे ती? ती इथे आहे या पुकाऱ्याचा फ्योदोर पावलोविचवर एक अवर्णनीयच परिणाम झाला. त्याचं सारं भय निघून गेलं. धरून ठेव त्याला, धरून ठेव, तो ओरडला आणि दमित्रीकडे वेगाने धावला. एवढ्यात ग्रिगरी जमिनीवरून उठला होता, पण अजून तो सुन्न झाल्यासारखाच होता. इवान, आल्योशा आपल्या बापाच्या मागोमाग धावले. तिसऱ्या खोलीत काहीतरी खाली पडून खळदिशी फुटल्याचा आवाज झाला. काचेची मोठी सुरई होती. ती फारशी किमतीची नव्हती. दमित्री जिच्याजवळून गेला तेव्हा त्याचा धक्का लागून ती एका संगमरवरी स्टूलावरून खाली पडली होती. त्याला धरा, म्हातारा ओरडला. चला. त्याच्या मागे कशाला धावता, तो तुमचा सरळ खून करील ना, इवान रागानं बापाकडे पाहून ओरडला. इवान, आल्योशा, ती इथं असली पाहिजे. ग्रुशिंका इथं आहे, तिला पडताना आपण स्वतः पाहिली, असं तो म्हणाला. तो गुदमरल्यासारखा झाला. याच वेळी ग्रुशिंका इकडे येईल अशी त्याला अपेक्षा नव्हती आणि ती इथे आहे या अचानक बातमीनं त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. पायापासून डोक्यापर्यंत तो थरथर कापत होता. त्याचं जणू माथंच फिरलं होतं. पण ती आलेली नाही हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहता आहात, इवान मोठ्यानं म्हणाला. पण ती त्या तिकडच्या दारानं आली असेल. ते दार कुलूप लावून बंद केलं आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याची किल्ली तर तुमच्याजवळच आहे. दमित्री चटकन परत दिवाणखान्यात आला. त्याला ते दुसरं दार अर्थात कुलूप लावून बंद केलेलं दिसत होतं आणि त्याची किल्ली खरोखरच फ्योदोर पावलोविचच्या खिशात होती. सर्व खोल्यांच्या खिडक्यासुद्धा बंद होत्या. त्या अर्थी ग्रुशिंका कुठूनही आत येण्याची किंवा कुठेही बाहेर पडून जाण्याचा संभव नव्हता. धरून ठेवा त्याला. त्याला पाहता क्षणीच फ्योदोर पावलोविच किंचाळला. माझ्या झोपण्याच्या खोलीत तो पैसे चोरीत होता. आणि इवानपासून स्वतःला सोडवून घेऊन तो परत दमित्रीकडे धावला. पण दमित्रीने आपले दोन्ही हात पुढे केले आणि म्हाताऱ्याच्या कानशिलांवर केसांचे 2 झुपके अजून शिल्लक राहिले होते ते एकदम पकडून त्याला धरून ठेवलं. ते जोराने ओढले आणि त्याला धाडदिशी जमिनीवर लोटून दिलं. त्यानं त्याच्या तोंडावर 2-3 वेळा आपल्या बुटाच्या टाचेनं लाथा मारल्या. म्हातारा जोरजोरानं विव्हळू लागला. इवान जरी दमित्री इतका बळकट नव्हता तरी त्यानं दमित्रीच्या गळ्याभोवती आपल्या हातांचा विळखा घालून त्याला बाजूला ओढलं. आल्योशानं आपली एवढीशी शक्ती लावून त्याला मदत केली. त्यानं दमित्रीला पुढं धरून ठेवलं. पागल, तू त्यांना ठार केलंस की, इवान धापाटाकीत ओरडला. जर आता माझ्या हातून हा मेला नसला तर मी पुन्हा येईन आणि त्याला ठार मारीन. तुम्ही त्याचं रक्षण करू शकणार नाही. दमित्री, ताबडतोब चालता हो, आल्योशा हुकमी आवाजात म्हणाला. ॲलेक्सी, तू सांग मला, फक्त तुझ्यावर माझा विश्वास आहे. ती आत्ता इथं होती की नव्हती? मी स्वतः तिला बोळातून कुंपणाकडे इकडच्या बाजूने चोरून येताना पाहिलं. मी ओरडताच ती पळाली. मी शपथेवार सांगतो ती इथे आलेली नव्हती आणि ती येईल अशी कुणाला अपेक्षाही नव्हती. पण मी तर तिला बघितलं. तर मग मी आत्ता शोधून काढतो ती कुठे आहे ती. मी जातो ॲलेक्सी. आता या गुलामाकडे पैशासंबंधी चकार शब्दही काढू नकोस. पण कॅत्रिना इवानोव्नाकडे ताबडतोब जा आणि सांगायला विसरू नकोस की त्यानं तुला आपला शेवटचा नमस्कार सांगितला आहे. नमस्कार, आपला नुसता नमस्कार आणि शेवटचा निरोप. तिथं त्याला दृश्यवर्णन करून सांग. एवढ्या वेळात इवाननं आणि आल्योशानं त्या म्हाताऱ्याला उचलून एका आरामखुर्चीत बसवलं होतं. त्याचा चेहरा रक्तानं भरलेला होता, पण तो शुद्धीवर होता.
दमित्रीचा आरडाओरडा हावरेपणानं ऐकत होता. त्याला अजून वाटत होतं की गृशिंका खरंच या घरात कुठंतरी असावी. दमित्रीनं जाताना त्याच्याकडे एक द्वेषपूर्ण कटाक्ष टाकला. तुझं रक्त काढल्याबद्दल मला मुळीच पश्चाताप होत नाही, तो म्हणाला. खबरदार म्हाताऱ्या, आपल्या स्वप्नांपासून खबरदार राहा, कारण मलाही माझी स्वप्ने आहेत. तुझं तळपट हो. तुझा माझा काही संबंध नाही आणि मी मानित नाही. तो खोलीबाहेर झपाट्याने निघून गेला. ती इथं आहे, ती इथं असली पाहिजे. स्मिर्द्या कब. तो म्हातारा घशातल्या घशात पुटपुटला, पण हे शब्द ऐकू येण्याजोगे नव्हते. आपल्या बोटाने त्याने त्याला येण्याची खूण केली. नाही, ती इथं नाही पागल म्हाताऱ्या. इवान रागानं त्याच्यावर ओरडला. अरे याला भोवळ आली. पाणी, टॉवेल, जल्दी जल्दी स्मिर्द्या कब पाणी आणायला धावला. शेवटी त्यांनी त्या म्हाताऱ्याचे सर्व कपडे काढले, त्याला अंथरुणावर ठेवलं. त्याच्या डोक्याभोवती त्यांनी ओला टॉवेल गुंडाळला. थंडीने अगोदरच तो थकून गेला होता. त्यात जबर तडाख्यांनी त्याला जो मार मिळाला त्याने तो पार खलास झाला होता. त्याने आपले डोळे मिटले. डोकं उशीवर टेकताच तो झोपी गेला. इवान आणि आलोशा परत दिवाणखान्यात गेले. स्मिर्द्याकवने फुटलेल्या सुरईचे तुकडे गोळा केले आणि इकडे ग्रिगरी म्लान मुद्रेने जमिनीकडे पाहत टेबलापाशी उभा राहिला. तू सुद्धा आता डोक्याला ओलं फडकं गुंडाळून झोपी का जात नाहीस? आलोशा त्याला म्हणाल्या. आम्ही त्यांच्याकडे पाहू. माझ्या भावानं तुला जबरदस्त बुक्का मारला डोक्यावर. त्यानं माझा उपमर्द केलाय, ग्रिगरी खिन्नपणे स्पष्ट शब्दात बोलला. त्यानं आपल्या बापाचा उपमर्द केलाय, तुझाच काय? इवान उसनं हसू आणून म्हणाला. मी त्याला टबात बसून आंघोळ घातली, त्यानं माझा अपमान करावा? ग्रिगरी पुन्हा म्हणाला. मसनात जाऊ सगळं. जर मी यांना ओरडून दूर केलं नसतं तर कदाचित त्यानं यांचा खून केला असता. त्या गुलामाला मारायला फार श्रम पडणार नाहीत, इवान आलोशाच्या कानात म्हणाला. तसं न हो, आलोशा म्हणाला. का न हो? इवान तसाच कुजबुजण्याच्या स्वरात द्वेषपूर्ण रीतीने तोंड वेंगाडून म्हणाला. एक सर्प दुसऱ्याला गिळून टाकील, दोघांनाही चांगली अद्दल घडेल. आलोशा थरथरला. अर्थात मी त्याला आत्ता तसे ठार मारू दिला नाही, तसे पुढेही मारू देणार नाही. आलोशा, तू जरा थांब. मी थोडा अंगणात चक्कर टाकून येतो. माझं डोकं दुखायला लागलंय. आलोशा बाप झोपला होता त्या खोलीत गेला आणि पडद्याच्या मागे त्याच्या उशाशी तासभर बसून राहिला. म्हाताऱ्यानं एकाएकी डोळे उघडले आणि आलोशाकडे टक लावून पाहिलं. तो आठवत नि चिंतन करीत बसला पाहिजे. एकदम त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण क्षुब्धता दिसू लागली. आलोशा, तो चिंतातूरपणे हळूच म्हणाला. इवान कुठे आहे? खाली अंगणात. त्याचं डोकं दुखतंय. तो पाळतीवर आहे. तो आरसा इकडे दे बघू. तो तिकडे उभा करून ठेवलाय, तो दे मला. आलोशाने ड्रॉवरच्या वरच्या फळीवर उभा करून ठेवलेला एक छोटासा गोल मिटता आरसा त्याला आणून दिला. त्या म्हाताऱ्यानं त्यात आपलं रूप पाहिलं. त्याचं नाक बरंच सुजलं होतं आणि कपाळाच्या डाव्या बाजूवर लालसर रंगाची साधारण मोठी जखम झालेली होती. इवान काय म्हणत होता? आलोशा लाडक्या, माझ्या एकुलत्या एक मुला, मला इवानची भीती वाटते. मला त्या दुसऱ्यापेक्षा इवानची जास्त भीती वाटते. भीती वाटत नाही असा तूच एकटा आहेस. इवानला सुद्धा तुम्ही भिवू नका. तो रागवतो, पण तो तुमचं रक्षण करील. आलोशा, आणि त्या दुसऱ्याचं काय? तो गृशिंकाकडे पळालाय माझ्या लाडक्या. खरं सांग, ती आत्ता इथं आली होती की नव्हती? कुणालाही ती इथे दिसली नाही. ती चुकीची समजूत होती. ती इथं आलेली नाही. मित्याला तिच्याशी लग्न करायचं आहे, माहीत आहे तुला? लग्न करायचं आहे. ती लग्न करणार नाही. ती नाही करणार. काही झालं तरी नाही करणार. म्हातारा आनंदानं अगदी बहरून गेला. जणू इतकं सुख देणारं कोणी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. आनंदाच्या भरात त्यानं आलोशाचा हात हाती घेतला आणि आपल्या छातीशी प्रेमभराने दाबला. त्याच्या डोळ्यात अगदी अश्रू चमकले. माता मेरीच्या प्रेमभराने मगाशी मी तुला सांगत होतो ना, तो म्हणाला. ती तू घरी येऊन जा आणि तुझ्याजवळ ठेवून दे. मी तुला परत मठात जाण्याची परवानगी देईन, बरं का? मी आज सकाळी मस्करी करीत होतो. माझ्यावर रागावू नकोस हो. माझं डोकं दुखतंय रे आलोशा. आलोशा, मला दिलासा दे. देवासारखा होऊन सांग बरं मला खरं काय ते. ती अजूनही इथं आली होती की नाही हे विचारताय का तुम्ही? आलोशानं दुःखी अंतकरणानं विचारलं. नाही, माझा तुझ्यावर विश्वास आहे. काय आहे ते मी तुला सांगतो. तू स्वतःच गृशिंकाकडे जा किंवा काहीतरी करून तिची गाठ घे. जल्दी करन तिला विचार. तुझं तूच पहा. तिला कोण हवं आहे, तो का मी? काय करशील? जर मी तिला भेटलो तर विचारीन. आलोशा गोंधळून जाऊन पुटपुटला. हां, ती तुला सांगणार नाही, म्हातारा मध्येच म्हणाला. ती लबाड आहे. ती तुझे मुके घ्यायला लागेल आणि म्हणेल की तूच मला हवा आहेस.
ती फसवी निर्लज्ज रांड आहे. तू तिच्याकडे जाता कामा नये, नकोच जाऊस. नाही बाबा, ते योग्यही होणार नाही. ते मुळीच योग्य होणार नाही. तुला तो आत्ता कुठं पाठवित होता रे? तो निघून जाता जाता ओरडला ना, जा म्हणून. कॅत्रिना इवानोव्नाकडे. पैशासाठी? तिच्यासाठी पैसे मागण्यासाठी? नाही, पैशासाठी नाही. त्याच्याकडे पैसा नाही, एक फर्दिंगही नाही. मी रात्रभरात स्वस्थ होईन आणि सर्व गोष्टींचा पुरता विचार करीन आणि तुला जाता येईल. कदाचित तू तिला भेटशील, मात्र उद्या सकाळी मला येऊन भेटायला विसरू नकोस. निश्चित येच. उद्या मला तुला काहीतरी सांगायचं आहे. येशील ना? हो. येशील तेव्हा माझी पूछताछ करायला आपणहून आल्याचं सोंग कर. मी यायला सांगितलंय असं कुणाला सांगू नको. इवानला चकार शब्द बोलू नको. बरं. जा माझ्या लाडक्या. तू आत्ता माझी बाजू घेऊन उभा राहिलास, मी ते कधी विसरणार नाही. मला उद्या तुला काहीतरी सांगायचं आहे, पण त्या संबंधानं मला विचार केला पाहिजे. आता तुम्हाला कसं वाटतंय? मी उद्या बरोबर उठेन आणि बरा चांगला होऊन बाहेर पडेन. चांगला बरा होऊन. अंगण ओलांडून गेल्यावर आलोशाला इवान फाटकाजवळच्या बाकावर बसलेला दिसला. तो आपल्या वहीत पेन्सिलीनं काहीतरी लिहित होता. आलोशानं त्याला वडील जागे झाले आहेत, शुद्धीवर आहेत आणि त्याला परत मठात झोपायला जायची त्यांनी परवानगी दिली आहे हे सांगितलं. आलोशा, उद्या सकाळी तू मला भेटलास तर मला आनंद होईल, इवान उभा राहून अगत्यपूर्वक म्हणाला. त्याचं अगत्य पाहून आलोशा अगदी चकितच झाला. मी उद्या होला होच्या घरी जाणार आहे, तो उत्तरला. कॅत्रिना इवानोव्ना जर आता भेटली नाही तर उद्या मी कदाचित तिच्याकडे जाईल. पण काही झालं तरी तू आता तिच्याकडे जाणारच आहेस ना? ते नमस्कार, शेवटचा निरोप वगैरे करिता, इवान हसून म्हणाला. आलोशा अस्वस्थ झाला. तो आत्ता जे मोठ्याने ओरडला ते आणि त्यापूर्वी जे होऊन गेलं ते त्याचा काही भार मला वाटलं मला चांगला समजलाय. दमित्रीनं तुला तिच्याकडे जाऊन हे सांगितलंय ना, की तो म्हणजे थोडक्यात तो तिचा निरोप घेत आहे असंच ना? भाऊ, बाबांच्या आणि दमित्रीच्या मधल्या या भयंकर प्रकाराचा शेवट कसा काय होणार रे? आलोशा एकदम उद्गारला. काहीच निश्चित सांगता येत नाही. कदाचित काहीच व्हायचं नाही. हे सारं बारगळून जाईल. ती बाई म्हणजे पशु आहे. काही झालं तरी आपण या म्हाताऱ्याला घरातच सांभाळलं पाहिजे. दमित्रीला घरात येऊ देता कामा नये. भाऊ, आणखी एक गोष्ट मी विचारतो. कोणाही माणसाला इतर माणसांकडे पाहून कोण जगायला लायक आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे का? लायकीचा प्रश्न कशाला उपस्थित करतोस आता? ही गोष्ट बऱ्याच वेळा माणसाच्या अंतःकरणात इतर कारणं जी बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक असतात अशाच कारणांनी निश्चित होत असते. आणि अधिकाराविषयी म्हणशील तर इच्छा करण्याचा अधिकार कुणाला नाही. दुसऱ्या माणसाच्या मरणाची झाली म्हणून काय झालं? सर्व माणसं अशीच असतात आणि कदाचित असं असण्यावाचून गत्यंतरही नसेल. तर मग स्वतःशीच खोटं का बोला? मी आत्ता हे एक सूर्य दुसऱ्याला गिळील असं बोललो त्याला उद्देशून तू विचारले आहेस का? तसं असेल तर मी तुला विचारतो, तू मला दमित्रीसारखा समजतोस का? म्हाताऱ्याचं रक्त सांडू शकेन, त्याचा खून करू शकेन असा? हे तू काय बोलतोयस इवान? असली कल्पनासुद्धा माझ्या मनात कधी आली नाही. दमित्रीसुद्धा तसं करू शकेल असं मला वाटत नाही. तसं तुझं मत आहे याबद्दल मी तुझे आभार मानतो, इवान हसून म्हणाला. खात्री ठेव, मी त्याचं सदोदित रक्षण करीन. पण माझ्या इच्छांच्या बाबतीत म्हणशील तर मी या प्रकरणी स्वतःला पूर्ण मोकळीक ठेवली आहे. उद्या भेटू. आज तुझा निरोप घेतो. माझा धिक्कार करू नकोस आणि मला खलपुरुष समजू नकोस, तो पुढे हसून म्हणाला. पूर्वी कधी नाही इतक्या प्रेमानं त्यांनी हस्तांदोलन केलं. आलोशाला वाटलं की आपल्या भावानं आपल्या बाजूनं पहिलं पाऊल टाकलं आहे आणि त्यानं हे मनात काही निश्चित हेतू ठेवूनच केलं असलं पाहिजे. प्रकरण समाप्त.